कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार सोनी मराठी वाहिनी यावरून हा कार्यक्रम होत आहे। प्रथम महाराष्ट्रामध्ये हा कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार हा इतिहासामध्ये पहिल्यांदाच हा क्रांतिकारी कार्यक्रम होत आहे। मी सुद्धा एक कीर्तनकार आहे, पण हृदयापासून या कार्यक्रमाला सलाम करत आहे। म्हणजे आपल्या महाराष्ट्राला जी वारकरी संप्रदायाची परंपरा आहे ती परंपरा जोपासत सोनी मराठी वाहिनीने, खरं म्हणजे आम्ही याच्या पाठीमागेही सांगत आलो, कीर्तन म्हणजे आज मरगळ आलेल्या समाजाला दिशा दाखवण्यासाठी आणि जीवनाची दशा बदलवण्यासाठी कीर्तन ही महाराष्ट्राची फार मोठी पुरातन आणि आताच्या काळामधली सुद्धा गरज आहे। सुशिक्षित विचाराबरोबर विज्ञानाबरोबर आमच्या सोबत आध्यात्मिक संस्कार जर असतील तर माणसाची मनस्थिती बदलून माणसं नक्कीच चांगल्या कार्यक्रमाकडे वळल्याशिवाय राहणार नाहीत। म्हणून हा मराठी वाहिनीने खूप छान आणि सुंदर कार्यक्रम ठेवलेला आहे। आज सातारा म्हणजे फार मोठा क्रांतिकारी जिल्हा आहे। या साताऱ्यामध्येच या महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब याच ठिकाणचे आहेत। तसेच शहाजी राजे याच ठिकाणचे आहेत। नाना पाटील असतील तेही याच सातारा भागातले आहेत। तेव्हा मी या ठिकाणावरून आणि आमचा जो कार्यक्रम चालू आहे त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते। आपणा सर्व पत्रकार बंधू भगिनींचं खूप खूप स्वागत आहे। तुमच्याकडे फार मोठी जबाबदारी आहे पसरवण्याची। तुमच्याशिवाय कोणत्याही गोष्टीचा प्रसार होऊ शकत नाही, पण बऱ्याचदा दुर्दैवानं दुःखाचा प्रसार होतो किंवा ते पोचवावं लागतं। आज आपल्याला प्रसाराच्या निमित्ताने एक गोड आणि चांगली गोष्ट आपल्याला सोनी मराठी वाहिनीने उपलब्ध करून दिली, ती म्हणजे कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार या सोनी मराठीच्या द्वारा चाललेल्या उपक्रमाबद्दलची ही छोटीशी आपली परिषद आहे।